Today we continue the numericals and a particle executing SHM. X is equal to equation given, x is equal to a sine of omega t plus phi. This equation is given to you at time t is equal to 0. At time t is equal to 0, the position of the particle is at what position particle here? X is equal to root 3 by 2 times amplitude. Means you draw this figure here and the particle is moving. This is mean position and moving along the positive direction of x axis, and that is equal to root 3 by 2 times root 3 by 2 times a amplitudeच्या रूट 3 by 2 टाइम्स. लक्षात येतं का? हाफ म्हणलं असतं आता 1.732 रूट 3 ची किंमत ठेवली तर 0.86 आहे बेटा. हे मिडल आहे, इथं जवळपास या ठिकाणी तो पार्टिकल आहे तुमचा. पार्टिकलचं लोकेशन आपण फिक्स केलेलं आहे. हे मीन पोझिशन, ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन ही, तर या लोकेशनला तो पार्टिकल आहे, या लोकेशनला आहे. तर त्या पोझिशनला and it moves along the positive direction of x axis. Find phase constant. Phi काढायचा बेटा. Phi is to be determined. So that you put up the values. X is equal to root 3 by 2 times amplitude is equal to a as it is sine of omega into t ची किंमत 0 plus phi and this cancel and root 3 by 2 is equal to sine of phi, and therefore phi is equal to sine inverse of root 3 by 2. पहा बेटा, साइन इन्व्हर्स ऑफ रूट 3 by 2 तो पार्टिकल म्हणजे किती येते व्हॅल्यू? साइन 60 ची किंमत रूट 3 by 2 येते. म्हणजे ही व्हॅल्यू 60 म्हणजे पाय बाय 3 व्हॅल्यू. अँड सो देअरफॉर हिअर फाय इज इक्वल टू पाय बाय 3 लोकेशनला तो पार्टिकल आहे. म्हणजे कुठून? इथून इकडे जात आहे. आणि जर समजा तो पुढे जाऊन परत आला तर किती असेल? इथून इथपर्यंत 90, परत इकडे आला या लोकेशनला तर किती? 90 + 30 म्हणजेच 120. म्हणजे तो लोकेशन आयदर पाय बाय 3 रेडियन और 2 पाय बाय 3 रेडियन. हे लक्षात येतं का? म्हणजे तो लोकेशन म्हणजे इथून इथपर्यंतच आहे, परंतु इथून इकडे जात आहे पार्टिकल का तो जाऊन परत आलेला आहे त्या पोझिशनला. दोन्ही एकच पोझिशन आहे. तर त्यावेळेस त्याचं लोकेशन अँगल पाय बाय 3 असला पाहिजे किंवा 2 पाय बाय 3 असला पाहिजे, 120 डिग्री. दॅट इज हिअर. सो फर्स्ट इज वी कंप्लीट. व्हॉट इज सेकंड? व्हेलॉसिटी ॲट. या इक्वेशनमध्ये व्हेलॉसिटी ॲट टी इज इक्वल टू पाय बाय ओमेगाला. चला बेटा, आता आपण काय करणार? दुसरा प्रॉब्लेम सॉल्व करत असेल. फायची किंमत ऑलरेडी आपण इथं काढलेली आहे, तर याला डेरिव्हेटिव्ह घ्या. व्हेलॉसिटी म्हणजे dx by dt. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट व्हेलॉसिटी. तर पहा बेटा, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस येणार. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस येणार. ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय, and that is equal to V. This is equal to V A omega cos of ओमेगाची किंमत तुम्हाला किती दिलेली आहे? ॲज इट इज ठेवा. टाईम टी पाय बाय ओमेगा प्लस फायची किंमत ऑलरेडी आपण काढलेली आहे आणि दॅट इज इक्वल टू पाय बाय 3. दिस गेट्स कॅन्सल अँड दॅट इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ऑफ पाय प्लस पाय बाय 3. पाय प्लस पाय बाय 3. आता पाय प्लस थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये? थर्ड क्वाड्रंटमध्ये येणार बेटा.
आणि दॅट इज इक्वल टू ए ओमेगा, आणि पाय असेल तर चेंज होत नाही, कॉसचा कॉस साईनचा साईन, दॅट इज कॉस ऑफ पाय बाय 3 आणि मायनस साईन. थर्ड क्वाड्रंटमध्ये ASTC नुसार ASTC माहीत आहे ना, ऑल सिल्वर टी कप, कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोणता पॉझिटिव्ह, इथं मायनस ए ओमेगा कॉस ऑफ पाय बाय 3, कॉस ऑफ पाय बाय 3 ही जी व्हॅल्यू आलेली आहे आता याला पुढे वर्कआउट करा, दॅट इज इक्वल टू हिअर मायनस ए ओमेगा इंटू कॉस पाय बाय 3 म्हणजेच किती, कॉस पाय बाय 3 म्हणजे किती, तर कॉस पाय बाय 3 म्हणजे कॉस 60 हाफ, अँड दॅट इज इक्वल टू ए ओमेगा बाय 2. स्पीड इज हाफ ऑफ द मॅक्झिमम. आता स्पीड इज हाफ ऑफ द मॅक्झिमम, मॅक्झिमम स्पीडच्या हाफ ऑफ द मॅक्झिमम स्पीड आहे, आणि तो पार्टिकल तिकडे जाऊन परत येत असेल तर इथं बेटा कॉस 120, आणि याची किंमत मायनस मायनस प्लस ए ओमेगा रिटर्न येत असेल, तर तुम्हाला ही स्पीडी वर्कआउट करून मी इथं दाखवली. हा दुसरा प्रॉब्लेम आपण सॉल्व केला ए ओमेगा बाय 2 आला. आता ॲक्सलरेशन काढायचा आहे टाईम टी इज इक्वल टू. आता मला परत सांगा, हा फॉर्म्युला मी तुम्हाला काय दिलेला आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला कशाचा आलेला आहे, व्ही इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. व्हॉट इज द ॲक्सलरेशन, लेट अस टेल मी, सांगा मला, व्हॉट इज द ॲक्सलरेशन, ॲक्सलरेशन रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. टेल मी, सांगा मला. अँड दॅट इज इक्वल टू हिअर डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसाइन मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय, राईट. आता फायची किंमत ऑलरेडी आपण वर्कआउट केलेली आहे, मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा इंटू टीची किंमत किती आहे, पाय बाय ओमेगा प्लस पाय बाय 3, दिस ओमेगा गेट्स कॅन्सल, and that is equal to minus a omega square sine of pi plus pi by 3, pi plus pi by 3. आता साइन पाय प्लस पाय बाय 3 परत तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार, तिसऱ्याच क्वाड्रंटमध्ये, आणि मग याची व्हॅल्यू किती येणार, ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर इंटू मायनस मायनस प्लस साइन ऑफ पाय बाय 3. लक्षात आलं का, साइन पाय प्लस थीटाची किंमत साइन थीटाची येते बेटा. पाय प्लस थीटा असेल, साइन किंवा कोसाइन असेल, चेंज होत नाही. पाय बाय 2 प्लस थीटा असेल तर साइनचा कॉस आणि कॉसचं साइन होतं, म्हणजे इथं अजिबात चेंज होत नाही. आणि त्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आलेलं आहे, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, दॅट इज ए ओमेगा स्क्वेअर इंटू साइन 60 रूट ऑफ 3 बाय 2, दॅट इज रूट 3 बाय 2 टाइम्स ए ओमेगा स्क्वेअर इज द ॲक्सलरेशन ॲट दॅट इन्स्टंट, इज द ॲक्सलरेशन ॲट दॅट इन्स्टंट ॲट x इज इक्वल टू रूट ऑफ 3 बाय 2 टाइम्स ए ला ॲक्सलेशन ए इज इक्वल टू रूट 3 बाय 2 टाइम्स ए ओमेगा स्क्वेअर. म्हणजे नॉर्मली 3 प्रॉब्लेम आस्क हिअर, इंडिपेंडंटली जर पाहिलं बेटा तर 3 प्रॉब्लेमचा कंबाईन करून एक झालेला आहे. कसंही असू द्या, प्रॉब्लेम क्लिअर असले पाहिजेत, तुमची अंडरस्टँडिंग क्लिअर झाली, प्रॉब्लेमला काहीच अडचण येत नाही. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर नेक्स्ट. So read this problem carefully, very carefully. A particle is executing SHM with an amplitude A is equal to 10 centimeter. Amplitude is 10 centimeter. At what distance from the mean position x is to be calculated? At what distance from the mean position kinetic energy is equal to potential energy? KE is equal to PE.
Kinetic energy is equal to potential energy at what distance from the main position. काय बेटा KE is equal to PE सांगा रे 1/2 m omega square a square minus x square is equal to 1/2 m omega square x square. 1/2 m omega square 1/2 m omega square gets cancelled. What remain? A square minus x square is equal to x square. A square is equal to 2x square आणि x is equal to a divided by root 2. डायरेक्ट फॉर्म्युला ओरली जरी ऑब्जेक्टिव्हमध्ये लक्षात ठेवलात तरी तुम्हाला येतं ॲम्प्लिट्यूड किती आहे 10 डिवाइड बाय रूट 2 म्हणजे 5 × 2 डिवाइड बाय रूट 2 या 2ला रूट 2 × रूट 2 लिहिलं आणि एक कॅन्सल झालं 5 रूट 2 सेंटीमीटर इज द 5 रूट 2 डिस्प्लेसमेंट दॅट इज एक्स लोकेशन किती आलं बेटा 5 रूट 2 सेंटीमीटरला कायनेटिक एनर्जी is equal to potential energy. Kinetic energy is equal to potential energy. That is the first part of this numerical. आता second part of the numerical काय असेल सांगा बरं मला. Let us tell me what is to be asked here. Read the problem once again carefully and what is to be calculated in the second part. Find the position of the particle when find the maximum speed and maximum acceleration. Maximum speed and maximum acceleration. A max and V max is given there. So that is equal to V max is equal to 10 centimeter per second. And A max is equal to what is that 50 centimeter per second beta 50 centimeter per second. Find the position of the particle when speed instantaneous speed 8 centimeter per second and x is to be calculated. X is to be calculated. How to solve this problem? Yes. How to solve? You have any idea about to solve this problem? Think. And that is equal to A max upon V max is equal to omega. Well known formula. Direct लक्षात नाही आलं तर तुम्हाला असं लिहिता येतं A omega square divided by A omega is equal to omega. And that is 50 divided by 10 is equal to here omega value is 5. Then V is equal to omega root of a square minus x square. Instantaneous velocity of a particle performing oscillatory motion is given by this formula. What is given? 8. This is 5 root of what is the amplitude here? Amplitude 10 centimeter 10 square minus x square. X is to be calculated. So that is equal to 64 is equal to 25. 100 minus x square. That is equal to speed is 8 दिलेलं. हां चला आता पहा बरं. That is equal to 64 आणि 5. That is 100 minus x square is equal to 64 divided by 25. And 100 minus 64 upon 25 is equal to x square. आलं का लक्षामध्ये? आता इथं काय होईल 2500 LCM घ्या आणि minus 64 divided by 25 is equal to x square. आलं का लक्षात? LCM काढलेलं. पुढे काय येईल बेटा कॅल्क्युलेशन सांगा बरं मला. दॅट इज x स्क्वेअर इज इक्वल टू 2500 minus 64 किती आहे बेटा? दॅट इज 2436. बरोबर आहे का?
100 मायनस 64 म्हणजे 36 अँड डिवायडेड बाय 25 आणि x इज इक्वल टू रूट ऑफ 2436 डिवाइड बाय 5 स्क्वेअर रूट. आता पहा बेटा हे किती येईल बघ, x सांगा बरं. स्क्वेअर रूट काढायचं आहे आपल्याला. हे याला असं लिहा, इथं 10⁻² लिहिलात तर काय येतं, रूट ऑफ 24.36 इंटू 10 डिवाइड बाय 5 म्हणजेच इथं 2 आलं. 2 इंटू रूट 24.36 म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली सांगा किती येतं, दॅट इज 2 इंटू 4.9. कारण 25 असं तर 5 स्क्वेअर रूट आला असता. राईट आहे, ॲप्रॉक्सिमेट घेतलं मी. किती आलं, 9 2 18 8 हात चाला 1 4 2 8 1 9. एक साधारणतः सेंटीमीटर पर सेकंड. सेंटीमीटर पर सेकंड is this solution. In this way you have to solve the numerical. Consider a simple harmonic motion of time period capital T. Calculate the time taken for the displacement to change value from half of the amplitude to amplitude. हाफ ऑफ द ॲम्प्लिट्यूड टू ॲम्प्लिट्यूड कळतं का बेटा. हे पहा, हाफ ऑफ द ॲम्प्लिट्यूड म्हणजे इथं आहे तो पार्टिकल, हा ओ आहे आणि इथून इथपर्यंतचा ॲम्प्लिट्यूड ए आहे. हा पार्टिकल इथून इथं गेला जाण्यासाठीचा किती टाईम लागतो. हाफ ऑफ द ॲम्प्लिट्यूड टू ॲम्प्लिट्यूड, हाऊ मच इज द टाईम रिक्वायर्ड. आता पहिल्यांदा इथून इथपर्यंत जाण्यासाठी किती टाईम लागतो तो काढा. दॅट इज x1 is equal to a sin of omega into t1 starting from mean position. x1 ची किंमत किती, हाफ ऑफ द ॲम्प्लिट्यूड इज इक्वल टू a sin of omega into t1, a कॅन्सल. ओमेगा t1 is equal to sin inverse of 1/2. साइन इन्व्हर्स ऑफ 1/2 म्हणजे किती रे, पटकन सांगा. साइन इन्व्हर्स ऑफ 1/2 म्हणजेच π/6 30 डिग्री अँड 2π बाय कॅपिटल टी इंटू स्मॉल टी इज इक्वल टू π/6. π कॅन्सल आणि t1 इज इक्वल टू t/12. इथून इथपर्यंतचा हा लक्षात ठेवा, ओरली सॉल्व करायचा, कधी चेंज होत नाही. ते हा बेसिक प्रॉब्लेम मुद्दा मी तुम्हाला घेतलेला. इथं मीन टू मिडवेला जायचं असेल पार्टिकलला तर t/12 टाईम लागतो बेटा. आता मला मिडवे टू एक्स्ट्रीमला जायचं आहे तर मीन टू एक्स्ट्रीममधून हा टाईम सबट्रॅक्ट करणार. आता दुसरं काय असेल, पार्टिकल मूव्ह फ्रॉम मीन टू एक्स्ट्रीम, त्याला मी x2 घेतो बेटा. x2 इज इक्वल टू a साइन ऑफ ओमेगा इंटू t2. x2 म्हणजे किती, a, ॲम्प्लिट्यूड a. लक्षात आलं का, इथून इथपर्यंत चाललेलं आहे a आणि मग तो पार्टिकल इथून इथपर्यंत आहे, ॲम्प्लिट्यूड तेवढाच आहे. साइन ऑफ ओमेगा इंटू t2, साइन ऑफ ओमेगा t2 इज इक्वल टू 1 अँड ओमेगा t इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ 1 म्हणजेच किती आलं, π/2. किती टाईम, t2 टाईम काढायचा आहे तर 2π/ओमेगा टीची किंमत, ओमेगाची किंमत 2π/t इंटू t2 इज इक्वल टू π/2. π कॅन्सल, t2 इज इक्वल टू t/4. बरोबर आलं. तर तुम्हाला काढायचा आहे इथून इथपर्यंतचा x2 मायनस x1चा टाईम म्हणजेच t2 मायनस t1 इज इक्वल टू किती आलं बेटा, t2 t/4 मायनस t/12. LCM आला 12. बरोबर आहे. किती आलं, 3t मायनस t इज इक्वल टू 2t अपॉन 12 म्हणजेच t/6. अत्यंत इम्पॉर्टंट कन्सेप्ट. इथून t/12, इथून पुढे t/6 आणि इथून इथपर्यंत जाण्यासाठी t/4. इथून म्हणजे कुठून, मीन टू मिडवे, मीन टू मिडवे t/12, मिडवे टू एक्स्ट्रीम t/6, मीन टू एक्स्ट्रीम t/4.
हे लक्षात ठेवा. डायरेक्टली ओरली प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी बेसिकली हा कन्सेप्ट अत्यंत इम्पॉर्टंट आहे बेटा. नाव नेक्स्ट पुढचा प्रॉब्लेम अत्यंत टिपिकल आहे आणि तो एक्झामला विचारलेला आहे अनेक वेळेस, नीटला विचारू शकतात. तो नेक्स्ट प्रॉब्लेम बेटा. 2 particles execute SHM same amplitude, same frequency along same straight line. They pass on another, overlap on, in going opposite direction. Each time their displacement is half of their amplitude. म्हणजे ते एकत्र मीट होतील त्यावेळेस काय, हाफ ऑफ द ॲम्प्लिट्यूड. काढा बेटा अँगल किती येतो. x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. एक्सच्या ठिकाणी a/2 इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. राईट, ए कॅन्सल. अँड दॅट इज इक्वल टू हिअर साइन ऑफ ओमेगा टी इज इक्वल टू हाफ आणि ओमेगा टी इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ हाफ. म्हणजेच किती आलं सांगा बरं. दॅट इज इक्वल टू π/6 इज इक्वल टू 30 डिग्री. अलग लक्षात पहा, फिगर काढून क्लिअर करतो. हा जो पार्टिकल आहे बेटा, हाफ ऑफ द ॲम्प्लिट्यूड. आता हे ॲम्प्लिट्यूड ए आहे, याच्या अर्ध. आता आपण अर्ध म्हणल्यानंतर एक्झॅक्टली इथून घेऊ मी असं. हा पार्टिकल इथून निघालेला आहे. ही लोकेशन आपण काढलेली आहे. किती आलं अँगल π/6. हा पार्टिकल इथून इकडे चाललेला आहे आणि दुसरा पार्टिकल म्हणजे ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे. ही कोणती पोझिशन आहे. हा पार्टिकल मीन ओरिजिनपासून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमकडे चाललेला आहे. त्यावेळेस हाफ ऑफ द ॲम्प्लिट्यूड x इज इक्वल टू हाफ ऑफ द ॲम्प्लिट्यूडला याचं इनिशियल फेज किती आला, फेज अँगल π/6. हा एक्स्ट्रीम पोझिशन आहे बेटा. एक्स्ट्रीम पोझिशनकडून मीनकडे येत चालला म्हणजे हा. त्यावेळेस हाफ ऑफ द ॲम्प्लिट्यूडला किती फेज असेल अँगल सांगा. हा तुम्ही Δ1 घेतलात तर इथून इथपर्यंतचा अँगल किती असेल. म्हणजे इथून इथपर्यंतचा जेवढा अँगल आहे तेवढाच अँगल इथून इथपर्यंतचा असेल ना. आपल्याला विचारलं आहे इथून इथपर्यंतचा. हा Δ2 घेतला तर Δ2 मायनस Δ1 असं विचारलं तुम्हाला. व्हॉट इज टू बी आस्क्ड. Δ2 मायनस Δ1 विचारलेलं आहे. काय बेटा, Δ2 मायनस Δ1, डेल्टा थीटा आपण डेल्टा अँड दॅट इज इक्वल टू हिअर π-2 टाइम्स डेल्टा. इथून इथपर्यंतचा अँगल जेवढा आहे तेवढाच इथला एवढा आहे. मग 2 टाइम्स डेल्टा. पायमधून इथून इथपर्यंतचा अँगल किती झाला, पाय. राईट आहे. पाय म्हणजे कुठून राहील, मीनपासून एक्स्ट्रीमला गेला 90 डिग्री आणि परत येऊ लागला, परत मीनला आलं की पाय झाला. तर याच्यामधून सबट्रॅक्ट केल्यात बेटा π-2 टाइम्स π/3. 2 टाइम्स π/3 म्हणजेच किती आलं 3π - 2π डिवाइड बाय 3 डिवायडेड बाय 3. राईट ना. 2 टाइम्स π/6 आहेत. π/6 किती आलं, LCM काढला तुम्ही 6 किंवा π/3 असं, तर किती आलं सांगा बेटा. 3 LCM घेतलात, 3π - π इज इक्वल टू 2π/3 इज इक्वल टू 120 डिग्री. इज इक्वल टू 120 डिग्री. अलग लक्षामध्ये. आता या प्रॉब्लेमला मी काय करतो, थोडासा डाटा बदलतो, तुम्हाला सॉल्व करता येतं का नाही पाहूया, चेक करूया. अशा टाईपचे 3 प्रॉब्लेम आपल्याला तयार करता येऊ शकतात. त्यापैकी एक दिलेला आहे, राहिलेले 2 आपण इथं डिस्कस करूया. काय दिलं बेटा मी इथं, हाफ ऑफ द ॲम्प्लिट्यूड दिले. when the particle meet together x is equal to
√3/2 टाइम्स ॲम्प्लिट्यूड असं दिलं तर किती? ओरली सॉल्व करा बरं का. हा अँगल तुम्हाला 30 दिलेला आहे, हा अँगल तुम्हाला 13 किती झालं? 60. आणि इथून इथपर्यंत 180 मायनस 60 120 डिग्री आलं का नाही? मग आता तो पार्टिकल x इक्वल टू √3/2 टाइम्सला किती झालं त्याचा फेज? x इक्वल टू a साइन ओमेगा टी √3/2 टाइम्स ॲम्प्लिट्यूड इक्वल टू a साइन ओमेगा टी. ओरली सॉल्व करा. साइन ओमेगा टी इक्वल टू √3/2 टाइम्स ओमेगा टी इक्वल टू साइन इनवर्स ऑफ √3/2 म्हणजेच किती बेटा? 60 डिग्री और π/3 रेडियन. 60 डिग्री और π/3 रेडियन हे Δ1 आलं. 60 डिग्री सोपं होतं कॅल्क्युलेशन. आणि दोन्ही Δ1 मायनस Δ2 मायनस Δ1 काय सांगितलं? Δ2 मायनस Δ1 इक्वल टू 2 टाइम्स हे डेल्टा आपण घेऊया 2 टाइम्स डेल्टा दॅट इज 2 इंटू 60 पाय मायनस काय घेतला फॉर्म्युला? पाय मायनस 2 टाइम्स डेल्टा असं घेतलेलं आहे. अँड दॅट इज इक्वल टू पाय मायनस 2 इंटू 60 म्हणजे किती? π/3 दॅट इज इक्वल टू 3 पाय मायनस 2 पाय डिवाइड बाय 3 π/3. π/3 म्हणजे किती रे? 60 डिग्री. ओरली येतं का नाही पहा. 60 आणि 60 120 180 मायनस 120 60 डिग्री. हा दुसरा झाला. तिसरा काय सांगा बेटा मला? x इज इक्वल टू a/√2 हाफ ऑफ द ॲम्प्लिट्यूड √3/2 टाइम्स ॲम्प्लिट्यूड आणि x इज इक्वल टू a/√2. a/√2 कशाची किंमत आहे? साइन 45 साइन 45 90 180 मायनस 90 म्हणजे 90 डिग्री येतं. ओरली 90 डिग्री. अशा 3 टाईपचे प्रॉब्लेम आपण इथं डिस्कस. नाउ सी द नेक्स्ट प्रॉब्लेम हियर. अ सिंपल पेंडुलम इज टेकन टू अ प्लेस where its separation from the earth surface equal to the radius of earth. That is certain height वरती आहे बेटा h is equal to r. अर्थचा जेवढा रेडियस आहे तेवढ्याच हाईट वरती तो पेंडुलम आहे. कॅल्क्युलेट द टाइम पिरियड ऑफ स्मॉल ऑसोलेशन्स इफ लेंथ ऑफ स्ट्रिंग इज 1 मीटर अँड g इज इक्वल टू पाय स्क्वेअर. आता पहा फॉर्म्युला आपला काय? t इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ L डिवाइड बाय G. L डिवाइडेड बाय G. आता टाइम पिरियड आपल्याला काढायचा आहे ॲट द सरफेस ऑफ अर्थला दे. इफ लेंथ ऑफ द स्ट्रिंग 1 मीटर अँड G इज इक्वल टू पाय स्क्वेअर ॲट द सरफेस ऑफ अर्थ. अँड व्हॉट इज टू बी डिटरमाइंड? कॅल्क्युलेट द टाइम पिरियड ऑफ स्मॉल ऑसोलेशन्स. आपल्याला टी काढायचा आहे बेटा राईट. आणि कुठं? अ सिंपल पेंडुलम इज टेकन टू अ प्लेस वेअर इट्स सेपरेशन फ्रॉम द अर्थ सरफेस इज इक्वल टू द रेडियस ऑफ अर्थ. म्हणजे दोन्हीमधलं सेपरेशन अँड कॅल्क्युलेट द टाइम पिरियड ऑफ ए स्मॉल ऑसोलेशन्स इफ लेंथ तुम्हाला दिलेली आहे. कसं काढणार? सरळ सरळ आपण फॉर्म्युला 2 पाय रूट ऑफ 1 डिवाइड बाय पाय स्क्वेअर 1 डिवायडेड बाय पाय स्क्वेअर हे अर्थच्या सरफेसवरती अगोदर काढूया. किती आलं बेटा हे? दॅट इज इक्वल टू 2 सेकंद. हे ऑन दी सरफेस ऑफ अर्थ. आता त्या हाईटला आपल्याला काढायचं आहे त्या लोकेशनला. तर काय काढायचं? T2/T1 इज इक्वल टू रूट ऑफ लेंथ तेवढीच आहे. व्हेरिएबल G1/G2 G1/G2. आता सर्टन हाईटला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असते? काय फॉर्म्युला आहे? तुम्हाला माहीत असलं पाहिजे
G2 बाय G1 इज इक्वल टू R डिवाइड बाय R प्लस Hचा स्क्वेअर. R डिवाइड बाय R प्लस R and that is equal to here R divided by 2 times R याचा स्क्वेअर, that is 1 by 4. म्हणजे G2 इज इक्वल टू G1 डिवाइड बाय 4. G1 डिवाइड बाय 4 ठेवून टाका बेटा इथं. दॅट इज इक्वल टू G1 डिवाइड बाय G2 ची किंमत G1 डिवाइड बाय 4 रूटमध्ये आहे हे लक्षात ठेवा. हे कॅन्सल, दॅट इज 4 रूटमध्ये 2 आलं. आणि T2 इज इक्वल टू 2 टाइम्स T1. 2 इंटू T1 ऑलरेडी आपण काढलेला आहे किती 2 सेकंद, दॅट इज इक्वल टू 4 सेकंद. दॅट इज इक्वल टू 4 सेकंद. आलं ना लक्षात. T2 इज इक्वल टू 2 टाइम्स T1. म्हणजे प्रॉब्लेम्स काय म्हणलेला आहे, अर्थच्या सरफेसवर ते टाईम पिरियड तुम्ही काढा आणि इक्वल टू जेवढं अर्थचा रेडियस आहे तेवढ्या अर्थच्या सरफेसपासून त्या हाईटला गेलेला आहे, तर तो पेंडुलम तिथं ऑसोलेट केला आणि त्याचा टाईम पिरियड तुम्हाला विचारलेला आहे. अँड दॅट इज टू बी कॅल्क्युलेट इन दिस वे. या पद्धतीनं ते वर्कआउट केलं पाहिजे. आता त्यानंतर पुढचा नेक्स्ट प्रॉब्लेम पहा बरं, लक्ष देऊन वाचा. प्रॉब्लेम सिम्पल असतात रे, फक्त थोडंसं क्लिक झालं पाहिजे प्रॉब्लेमला, प्रत्येक प्रॉब्लेमला. अ सिम्पल पेंडुलम ऑफ लेंथ 40 सेंटीमीटर, L इज इक्वल टू 40 सेंटीमीटर, ऑसिलेट विथ ॲन अँग्युलर ॲम्प्लिट्यूड म्हणजे थिटा 0.04 रेडियन. थिटा दिलेला आहे. फाइंड टाइम पिरियड. काय फॉर्म्युला, T इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ L डिवाइड बाय G. टाइम पिरियडचा सिम्पल पेंडुलम and that is equal to 2 pi root of 0.4 divided by G10. G10 and that is equal to here point ether cancel, that is 2 pi into 2 divided by 10. 2 divided by 10 that is equal to here किती आलं 4 pi by 10. 4 पायची 12.56 डिवाइड बाय 10 म्हणजे 1.256 सेकंद इज द टाइम पिरियड. क्वाईट सिम्पल. फॉर्म्युल्यात किमती फक्त ठेवायच्या आहेत. T इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ L डिवाइड बाय G. फॉर्म्युला आठवला, रिकॉल झालं तर डायरेक्ट रिझल्ट. अँड दॅट इज 2 पाय रूट ऑफ 4 डिवाइड बाय 100 आणि तो सॉल्व केला. आता बेटा लिनियर ॲम्प्लिट्यूड. आता लिनियर ॲम्प्लिट्यूड म्हणजे कसं असतं पहा. हा तुमचा पेंडुलम आहे, असा डिस्प्लेस झालेला आहे, हे मेन आहे. हे तुमचं लिनियर ॲम्प्लिट्यूड काढायचं आहे. ही लेंथ तुम्हाला दिलेली आहे इथं आणि हा थिटा दिलेला आहे, तुम्हाला अँगल दिलेला आहे. तर तुम्हाला अर्क लेंथ बरोबर फॉर्म्युला काय रे, अर्क लेंथ R इंटू थिटा. R म्हणजे लेंथ किती आहे 40 सेंटीमीटर म्हणजे 0.4 इंटू थिटा रेडियनमध्ये आहे किती 0.04 अँड दॅट इज इक्वल टू हिअर 16 इंटू 10⁻³ मीटर और 0.016 सेंटीमीटर. मीटरमध्ये घेतला -2 1.6 येतं बेटा. 1.6 सेंटीमीटर म्हणजे काय केलं, हा डेसिमल इथं शिफ्ट केला, 1 पॉवर कमी केलं, -2 येतं म्हणजे ते सेंटीमीटरमध्ये. आता पुढे काय विचारलेलं आहे, अँग्युलर ॲक्सलरेशन ऑफ द बॉल. अँग्युलर ॲक्सलरेशन इज इक्वल टू -ω² इंटू थिटा आणि ω² G/L इंटू थिटा दॅट इज G10 डिवाइड बाय 0.4 इंटू थिटा 0.04. तर इथं काय डेसिमल इक्वल केलं, मी कॅन्सल केलं. आलं का लक्षामध्ये 0.04 डिवाइड बाय 0.4 होतं.
0.4ला काय केलं, डेसिमल पॉईंट मी इक्वल केलं आणि किंवा कॅल्क्युलेशनमध्ये परत एक वेळेस तुम्हाला सांगतो, जीची किंमत 10 दिलेली आहे, थीटा 0.04 डिवायडेड बाय लेंथ 0.4. आता बेटा याला काय केलं इथं, 0.4 डिवाइड बाय 0.4 इज इक्वल टू 1 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. अल्फा व्हॅल्यू इज इक्वल टू 0.1 रेडियन पर सेकंड स्क्वेअर.